हाय फ्रेंड्स. मला कालच माझ्या एका ओळखीच्या व्यक्तीचा फोन आला होता. ते मला विचारत होते की श्रीकांत, मी या महिन्यामध्ये रिटायर होणार आहे, तर मला काही एक फंड मिळणार आहे, जो मला म्युच्युअल फंड किंवा इक्विटी स्टॉक्समध्ये इन्व्हेस्ट करायचा आहे, तर मी कुठे इन्व्हेस्ट करू शकतो? तर मित्रांनो, अशा केसमध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे की प्रत्येक पैशांचा ऑब्जेक्टिव्ह म्हणजेच उद्देश हा वेगवेगळा असतो. जेव्हा तुम्ही रिटायरमेंटचा फंड इन्व्हेस्ट करताय तेव्हा सर्वात महत्वाचा उद्देश हा तुमचं कॅपिटल प्रोटेक्शन असतं. रिटर्न्स इज अ सेकंडरी थिंग. पण हेच जर तुम्ही यंग एज मध्ये असाल तर तेव्हा तुम्ही जास्तीत जास्त पोर्टफोलिओ हा म्युच्युअल फंड आणि स्टॉक्स मध्ये अलोकेट करू शकता. तर मग आता हा निर्णय कसा घ्यायचा? तर एक साधा रूल आहे, 100 मायनस युअर एज. म्हणजे जर तुम्ही 60 वर्षांचे असाल तर 100 - 60 म्हणजे साधारण तुमच्या पोर्टफोलिओचा 40% भाग हा म्युच्युअल फंड्स किंवा इक्विटीमध्ये असला पाहिजे. आणि जर तुम्ही 30 वर्षाचे असाल तर साधारण 70 ते 80% एक्सपोजर हे इक्विटी आणि म्युच्युअल फंडला असलं पाहिजे. कारण स्टॉक मार्केट हे शॉर्ट टर्म मध्ये वोलाटाईल होऊ शकतं आणि जेव्हा तुम्ही रिटायर असतात तेव्हा तुम्हाला एका फिक्स्ड इन्कमची आवश्यकता असते. तसेच तुमच्या कॅपिटल प्रोटेक्शन हा सर्वात महत्वाचा पार्ट असतो. आय होप दिस वॉज युजफुल. त्यामुळे पुढच्या वेळी इन्व्हेस्टमेंट करताना नेहमी तुमचा त्या इन्व्हेस्टमेंट मागचा उद्देश काय आहे हे आधी लक्षात घ्या आणि त्यानंतर असेट क्लास डिसाईड करा. धन्यवाद.